रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी रामचंद्र महानी. तर इथं मुक्काम पोस्ट निर्वांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. तर आम्ही इथं निर्वांगीमध्ये एक शेतकरी माने यांच्या बागेमध्ये आलेलो आहे. तर आपलं प्रॉडक्ट त्यांनी वापरलेलं आहे. सुरुवातीला त्यांना थोडी शंका वाटत होती की बाबा आपलं प्रॉडक्ट काम करेल का नाही. तर आपण त्यांनाच विचारू. सर सांगा तुमचं नाव. माझं नाव उमेश बबन माने, मुक्काम निर्वांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. माझी बाग 3 वर्षाची आहे आणि 28 डिसेंबरचं पाणी आहे. आपलं सुरुवातीच्या पाण्याला निमकरंज आणि रूट मॅजिक वापरलेलं आहे. तर त्याच्यामुळं काय झालं की मुळी फास्ट चालली. तर नंतर त्यांना बायोसमृद्धी, रूट मॅजिक दिलेलं आहे आणि मायक्रोन्यूट्रन दिलं होतं आणि वरून फवारणीसाठी कळीचं रामा मॅजिक म्हणून वापरलेलं आहे. सांगितलं तर त्याचा काय रिझल्ट आला तुम्हाला? नाही, रिझल्ट चांगला आहे. रामा ॲग्रोचा रिझल्ट चांगला आहे, त्यात काय वादच नाही. आता गेली आता ही 3 वर्षाची तुमची बाग आहे, तर कधीपासून तुम्ही रामा ॲग्रो वापरता? पहिल्यापासूनच वापरतोय. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता बागेवरती झालेलं सेटिंग. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता रामा ॲग्रोटेक कंपनीची औषधं वापरल्यानंतर आलेला रिझल्ट. तर आपण शेतकऱ्यांना पण विचारू. सेटिंग चांगलं झालेलं आहे. 100-125 प्लस सेटिंग झालेलं आहे आणि साईज पण चांगली झालेली आहे. सुरुवातीला रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूट्रन दिलं तर सोडायला खाली आणि निमकरण दिलं होतं. दुसरा डोस आहे ती 15 दिवसांनी बायोसमृद्धी आणि रूट मॅजिक दिलं होतं आणि नंतर अजून एकदा रामा मॅजिक म्हणून कळीचं औषध आहे ती एकदा फवारणीला दिलं होतं. कारण त्यांना शंका वाटत होती की बाबा सेटिंग होईल का नाही, म्हणून डबल डोस दिला. एक 10 ते 12 दिवसानं डबल डोस दिल्यानंतर सेटिंग चांगलं झालं. विश्वास बसला का प्रॉडक्टवरती? हा, बसला ना. काय वाटतं आता म्हणजे? आता समाधान वाटतंय. सेटिंग वगैरे कसं आहे? सेटिंग चांगलं आहे. शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगता? शेतकऱ्याला सांगेन की रामा ॲग्रोटेकचे कंपनीचे प्रॉडक्ट वापरा म्हणून. तर आता तुम्ही जी वापरले त्याच्यामध्ये समाधानी आहात का? हो, आहे की. शेतकरी मित्रांनो, मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. साहेब, या बागेचं पहिलं पाणी कधीचं आहे? 28 डिसेंबर. 28 डिसेंबर 2025. शेतकरी मित्रांनो, 28 डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ज्या टप्प्यामध्ये बाग सेटिंग झाली, ज्या टप्प्यामध्ये बागाला कळी निघली, ती टप्पा फक्त आणि फक्त तीव्र थंडीचा होता. त्या तीव्र थंडीमध्ये बाग साहेबांनी तुम्ही बाग धरली, बागाला पहिलं पाणी सोडलं. ते बागावर पहिलं पाणी सोडत असताना फक्त तुमच्या विश्वास मनामध्ये होता रामा ॲग्रोटेकची उत्पादन आणि रामा ॲग्रोटेकचं खमक्या जबरदस्त प्रोडक्ट. तेवढ्या थंडीमध्ये ह्या झाडाला, तुमचं 3रं वर्षाचं झाड आहे, ह्या झाडाला तुम्ही आत्ता जर बागाला सेटिंग जर बघितलं तर कमीत कमी ह्या बागला पिसे साहेब तुम्ही दाखवू शकता शेतकऱ्यांना. हे 28 डिसेंबरचं पाणी असताना, एवढी तीव्र थंडी असताना 100 प्लस सेटिंग या बागाला प्रत्येक झाडावरती आहे. बागाची साईज बघा, बागाची केनोपी बघा, मालाची क्वालिटी बघा. अगदी खालीपासून वरतीपर्यंत सगळं झाड जे आहे ते आपल्या डाळिंबाने लकडलेलं आहे. प्रत्येक फांदीना फांदी, चौकीने चौकी डाळिंबाने भरलेले आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे साहेब, माने साहेब, तुम्ही मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही 28 डिसेंबरला कोणीही बागा धरल्या नव्हत्या. हो, नव्हतं. एवढी थंडी होती. एवढ्या थंडीमध्ये तुम्ही एवढ्या विश्वासाने त्या दिवशी त्यावेळेस पाणी सोडलं. तुम्हाला रामा ॲग्रोटेकचं नियोजन, रामा ॲग्रोटेकवर विश्वास होता का? हो, होता ना. तेवढ्या विश्वासाने तेवढ्या थंडीमध्ये त्या प्रोडक्टने त्या वेळेत काम केलं आहे का? हो, हो, केलं. रिझल्ट निघाला आहे, फुलकळी भरपूर आहे. हो, हो. शेतकरी मित्रांनो, आणि सेटिंगचा लय प्रॉब्लेम होता. सेटिंगचा लय प्रॉब्लेम होता. मी वारंवार प्रत्येक शूटिंगमध्ये सांगितलं शेतकरी मित्रांनो, गेली वर्ष पावसाळा, थंडी आणि आता उन्हाळा, कुठलंही 4-4 महिन्याच्या ऋतूमध्ये कुठलाही ऋतू शेतकऱ्यासाठी अनुकूल पोषक नाही. त्या वातावरणामध्ये, त्या थंडीमध्ये, एवढ्या तीव्र असणाऱ्या थंडीमध्ये एवढा चांगला रिझल्ट रामा ॲग्रोटेकच्या प्रोडक्ट शिवाय निघूच शकत नाही. शेतकरी मित्रांना तुम्ही सांगा की ह्या बागेला तुमच्या रामा ॲग्रोटेकच्या प्रतिनिधी आमचे माने साहेबांनी तुम्हाला योग्य वेळेत योग्य मार्गदर्शन
केलंय का? हो हो जे जे काय पाहिजे, जे जे फवारायचं, जे ड्रिप मधून सोडायचं ते वेळच्या वेळेला सांगितलं. दिलेलं आहे, सांगितलेलं आहे, व्हिजिट दिलेली आहे. हो बरं, प्रतिनिधीबद्दल, कंपनीच्या प्रोडक्टबद्दल तुम्हाला काय कुठली शंका कुशंका काय कंप्लेंट? नाही 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 नक्की हे सगळं चांगलं आहे. हो शेतकरी मित्रांनो, वेळोवेळी आपण बांधावर जाऊन प्रत्येक शेतकऱ्यांना जे शेड्यूल आहे कंपनीचं त्याप्रमाणे त्यांनी वापरलेलं आहे आणि व्हिजिट दिलेली आहे. तो असं म्हणजे रामा ॲग्रोचा प्रतिनिधी प्रत्येक बांधावरती व्हिजिटला गेल्यानंतर कुठलाही चार्ज वगैरे घेत नाही. तुमच्याकडनं सर चार्ज काय वगैरे काय घेतलाय का व्हिजिट आल्यानंतर? काय सुद्धा नाही. जर 10 ते 12 दिवसांना आम्ही व्हिजिट देतो आणि त्याच्यामध्ये कुठलाही चार्ज ॲड करत नाही. शेतकरी मित्रांनो, एवढं प्रोडक्ट चांगलं आहे. तुम्हाला बेसे साहेब 2 मिनटं या, तुम्हाला दाखवतो. 2 महिने झालेत, बाग कंप्लीट सेटिंग झाली, पण बागेला जर आता कळी बघितली पाठीमागून अजून बघा 2 महिने झाल्यात. जिथं जिथं शक्य आहे, जिथं जिथं चौकी भरली तिथं तिथं पाठीमागून अजून मादी कळी लागायला सुरुवात झालेली आहे. कळीला स्ट्रोक आहे, कळीला स्ट्रोक आहे, कळीला ग्लिजिंग आहे, शायनिंग आहे. मी म्हणतो प्रत्येक झाडावरती 10 सेटिंग बघा. हे बघा, हे झाड बघा, प्रत्येक झाड बघा तुम्ही. मी प्रत्येक पाठीमागणं सेटिंग द्या बघा, पानाची रुंदी काय, पानाची केनुकी काय बघा. हे बघा साहेब, हे बघा तुम्ही. म्हणजे बाग सेटिंग होऊन 2 महिने कंप्लीट झालेत, पण अजून पण पाठीमागून बाग सेटिंग चालू आहे, फ्लावरिंग चालू आहे. ही आणि माने साहेब, ही राम ॲग्रोच्या औषधाची कमाल आहे. लोकांना माहीत असतं 2 महिने झाल्यात उपयोग होणार नाही, पण त्यांना एवढा विश्वास नक्की असतो की राम ॲग्रोचं बायोसमृद्धी डाळिंब स्पेशल जर सोडलं ना तर माझ्या झाडात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही, कळी निघल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच आम्ही शेतकऱ्यांना कायम पोटतिडकीने सांगत असतो, विश्वासाने सांगत असतो. मित्रांनो, वातावरण खराब आहे, दिवस वाईट आहेत, अतिशय चांगलं राम ॲग्रोचं प्रोडक्ट आहे. रिझल्ट खमके आहेत, दमदार आहेत. वातावरण जरी कसं कंपनीवरती, प्रोडक्टवरती विश्वास ठेवायची गरज आहे. अतिशय चांगला रिझल्ट तुमच्याही बागेमध्ये अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने निघू शकतो आणि आपल्या बागेमध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो. शेतकऱ्यांनी पूर्ण विश्वास ठेवून जर प्रॉडक्ट वापरली कंपनीची तर कुठलं बी प्रतिकूल वातावरण जर असेल तरी त्याच्यामध्ये जबरदस्त रिझल्ट काढून द्यायचं काम राम ॲग्रोटेकचं औषधं करतात. याच्यामुळे शेतकऱ्यांनी 100% विश्वास ठेवून जर वापरली तर नक्कीच रिझल्ट आहे. तर तुम्ही बघू शकता. माने साहेब, नाद केला पण वाया नाही गेला. तुम्ही 2च मिनटं शेतकऱ्यांना एकच सल्ला तुमच्या मार्फत प्रोडक्टच्या विश्वासावर काय देऊ शकता? रामा ॲग्रोटेक वापरावं एवढेच सल्ला देतो. रिझल्ट चांगले आहेत, हा रिझल्ट चांगले आहेत, कुठलाही काय प्रॉब्लेम नाही, काय सुद्धा प्रॉब्लेम प्रतिनिधीची कन्सल्टिंग फी नाही, नाही कुठला चार्जेस नाही. हो कधी तुम्हाला आम्ही बांधावर असो नसो तरी येऊन बघून जातो. यास कंपनीवर तुमचा तेवढा विश्वास, आहे प्रतिनिधीवर तेवढा विश्वास आहे. शेतकरी नसताना मी व्हिजिट देऊन जातो, कारण ह्यांना वेळ कमी असल्यामुळे दर्शकाचा व्यवसाय असतो. खूप काय प्रोडक्ट बद्दल अशाच पद्धतीचा असाच व्हिडिओ पुढच्या काय 1-2 महिन्यामध्ये बागाची परिस्थिती बदलत असताना साईज, क्लेजिंग, चकाकी, शायनिंग ह्या गोष्टीवरती आपण घेणार आहे. साईजवर स्पेशली एक एपिसोड बनवणार आहे. त्याबद्दल म्हणजे माने साहेब, तुम्ही जी आम्हाला वेळात वेळ काढून एवढा वेळ दिला, राम ॲग्रोटेकच्या शूटिंगला दिला, आम्हा प्रतिनिधीला दिला, त्याबद्दल आमची पूर्ण इंदापूर तालुका टीम, राम ॲग्रोटेकचं हेड ऑफिस यांच्याकडून तुम्हाला मनस्वी धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.